आज बघा मुगाच्या डाळीचा नाश्ता. इथे मूग डाळ तांदूळ भिजवायची आणि त्याला 2 तास ठेवल्यानंतर आपण वाटून घ्यायचे. त्यात अर्धा वाटी रवा घालायचा, मिक्स करायचे. नंतर 10 मिनिटं ठेवून द्यायचे. आता इथे आपण चटणी बनवूया. कोथिंबीर, भाजकी चण्याची डाळ, शेंगदाणे, आलं, मिरची, जिरं, थोडीशी साखर, पुदिना, दही, मीठ घालायचं, लिंबू पिळायचं आणि ती चटणी झाली. बटाटे दोन किसून घ्यायचे आणि किसलेले बटाटे पाण्यात टाकून पिळून त्या मिश्रणात टाकायच्या. मूग डाळीमध्ये गाजर, कांदा घालायचे. त्याचबरोबर घालायची हळद, जिरं, थोडंसं हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि नंतर घालायचे मीठ. हे मिश्रण मिक्स झालं की बाजूला ठेवून द्यायचं. केक टिनला थोडंसं तेल लावून तेही मिश्रण करून ठेवायचं. नंतर त्या मिश्रणामध्ये बेकिंग सोडा घालायचा अर्धा चमचा आणि नंतर केक टिनमध्ये घालून 12 मिनिटांसाठी स्टीम करायचं. कढईमध्ये थोडंसं राई घालायची, तीळ, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि घातल्यानंतर हे थोडंसं मिश्रण ह्याच्यावरती घालून अशा प्रकारे भाजून घ्यायचं. या ठिकाणी आपलं ते सुद्धा आपलं स्टीम झालेलं आणि बघा दोन्ही तऱ्हेचे आपले पदार्थ रेडी झाले. इथे फोडणी देऊया. इथे राई घालायची, तीळ, कढीपत्ता घालून अशा प्रकारे फोडणी द्यायची आणि मस्त असा आपला नाश्ता हा दोन्ही तऱ्हेचा रेडी.